तर उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदारांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यालाच आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंच्या पत्राला कोण विचारतंय असं म्हणत त्यांच्या पत्राला आम्ही केराची टोपली दाखवली असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर ठाकरेंनी जे पत्र लिहिलं त्याचा मसुदा आपण पाहिला। आपण असं विलीनीकरण हे शक्य नाही असं ठाकरेंनी म्हटलंय, मात्र या पत्रात जो उल्लेख केलेला आहे या संपूर्ण पत्रालाच आम्ही केराची टोपली दाखवतो असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। पत्र पाठवणं हा ठाकरेंचा केविलवाना प्रयत्न असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंनी फुटीर खासदारांना लिहिलेल्या पत्रावर प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे। ठाकरेंच्या पत्राला आम्ही केराची टोपली दाखवतो असं एकनाथ शिंदे म्हणतात। आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही 6ही खासदारांना पत्र दिलेलं आहे की हे तुमचं पाऊल असंविधानिक आहे। त्याची जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे। अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी। त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे।